मोठी बातमी समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी पोलीस सुनावण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटी कडून बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता। त्यावर आज सुनावणी झालेली आहे। सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर करण्यात आलाय। त्यानुसार पुढे तपास करायचा आहे असा मुद्दा मांडण्यात आलाय। त्यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्याच्या मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सिक विभाग छत्रपती संभाजीनगर इथून रिकव्हर करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करणं अत्यंत गरजेचं आहे। सदर आरोपीचे जप्त केलेल्या 2 मोबाईलपैकी एक मोबाईलचं लॉक ओपन झालेलं नसून आरोपीकडून मोबाईल लॉक ओपन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं देखील पोलिसांनी न्यायालयात म्हटलंय। तसंच सदर आरोपी हा पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना तपासामध्ये कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नव्हता। त्यामुळे सदर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन तपास करणं बाकी आहे असं देखील मत पोलिसांनी न्यायालयासमोर मांडलेलं आहे। सुदर्शन घुले बीडमधील केतचा टाकळी गावचा रहिवासी आहे। सुदर्शन घुले 27 वर्षाचा आहे। सुदर्शन घुलेचं इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे। सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा। सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत, तर कृष्ण आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे। या दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली। त्यातून त्याला काही कामं मिळाली। राजकीय नेते, पक्षाची कामं करणं, व्यवहार सांभाळणं अशा कामात तो तरबेज असल्याचं गावकरी सांगतात।